बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे. बीड टू स्पीड. पंकजाताई, तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे. मुंडेचं रक्त कधीच अडचणीत येत नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तरांनी दाखवून द्या. आणि मी पण पेटून उठले आणि ते मुंडेचं रक्त जे त्यांनी आव्हान केलं ते थोडंसं आत उकळायला लागलं की काय असं मला वाटलं. आणि शेवटची माननीय मंत्री महोदय, मी सर्व कागद तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो. माझी आपल्याला मागणी आहे आणि माननीय अध्यक्ष महाराज नाही आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, कधी आम्ही चित्रपटाचं गाणं म्हणायचो, ये अंधा कानून आहे, पण आम्हाला वाटायचं की चित्रपटाचे शब्दच आहे. पण आज माझी पुन्हा एक मागणी आहे, ती जर तुम्हाला करता आली तर बघा अध्यक्ष महाराज, हे सत्यमेव जयते आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं. खरं तर हे पूर्ण कसं आहे की अध्यक्ष महाराज, सत्यमेव जयते नानृत सत्येन पन्या वितेत देवयाना, म्हणजे केवळ सत्याचाच विजय होतो हे तेव्हा मुंडक उपनिषदामध्ये लिहिलं आहे. ही त्यांनी लिहिताना चूक जी केली आहे ना ती दुरुस्त करा. हे सत्यमेव जयते उत्तर देणाऱ्यांच्या जर रूम मध्ये लिहिलं असेल बदलवा आणि सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं लिहा, तरच उत्तर खरं येणार आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मी सर्व कागद उपलब्ध करतो. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना 68 लाख मदत झाली पाहिजे. त्यांच्या पिकाचं आपण नुकसान केलं, त्यांच्या जीवनाचं नुकसान केलं, नाहीतर संविधानामध्ये गरीबाला मरण्याची अनुमती द्या, एवढा तरी बदल करा. जर अधिकारी बदलत नसेल, माननीय मंत्री महोदय तुम्ही दमदार आहात. बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे. बीड टू स्पीड. पंकजाताई, तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे. ज्या पक्षाचं चिन्ह तुमच्या नावाने आहे त्या पक्षाच्या नेत्या म्हणून असं आहे, मुंडेचं रक्त कधीच अडचणीत येत नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. त्यामुळे ते रक्त अडचणीत येत नाही. पण अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तरांनी दाखवून द्या. आणि आपण चिरंजीव नाही, आपण हिंदू धर्मात जे चिरंजीव आहे त्याच्यापैकी आपण नाही. या उत्तर द्या. या उत्तरामध्ये जे जे पापी आहे त्यांचा नाश करा आणि पुन्हा एकदा शक्ती काय असते स्त्रीची हे दाखवून द्या. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य, अनुभवी, सर्वात अनुभवी या सभागृहातले, त्यांनी इतकं सुंदर मांडणी केली की मी थोड्या क्षणासाठी प्रश्न आणि माझा जबाबदारी एक क्षण विसरल्यासारखं झालं मला. आणि मी पण पेटून उठले आणि ते मुंडेचं रक्त जे त्यांनी आव्हान केलं ते थोडंसं आत उकळायला लागलं की काय असं मला वाटलं. स्वतः सुधीर भाऊंनी सांगितलं, मी शब्द सभागृहाच्या या पवित्र दालनात दिल्याप्रमाणे मी स्वतः सगळ्यात जास्त तापमान असणारा, योगायोगाने दिवस पण असा झाला की आम्ही चंद्रपूरचा दौरा दिला आणि त्या दिवशी सगळ्यात जास्त तापमान तिथे होतं. तरी 2 दिवस तिथे मी थांबून चंद्रपूरच्या, वर्धा जिल्ह्यातही मी गेले होते, पूर्ण दौरा केला. प्रत्येक कोल वॉशरीला, प्रत्येक तिथल्या सिमेंट फॅक्टरीला, तिथल्या उद्योगांना मी स्वतः भेट दिली. आणि सन्माननीय सुधीर भाऊ आणि संबंधित तिथे सगळे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. पूर्ण त्याची बैठक देखील घेण्यात आली. आता यामध्ये सुधीर भाऊंनी 2-3 विषय मांडलेले आहेत. एक म्हणजे त्यांनी आरोग्याचा विषय मांडलेला आहे. आता जेव्हा आम्हाला प्रश्न विचारला जातो एका खात्याला, तेव्हा आरोग्यामध्ये एवढ्या अशा काही मृत्यू आढळलेत का, आजार आढळलेत का, तर आम्ही आरोग्य विभागाकडून त्यांचा दाखला घेत असतो. त्याप्रमाणे ते उत्तर आलेलं आहे. पण तिथल्या लोकांची परिस्थिती मी स्वतः पाहिली आहे. मी तिथे जे गाव, एक गाव होतं, त्या लोक जे मला बाहेरून निवेदन देत होते त्यांचे डोळे पांढरे नव्हते, पिवळे डोळे झालेले होते. इतकं प्रदूषण त्या भागात आहे. तिथल्या शेतांमध्ये आम्ही गेलो, शेतांवर कोळशाचा थर होता. आम्ही त्या फॅक्टरीमध्ये गेलो, तिथे त्यांनी स्प्रिंकलर लावले होते. सन्माननीय सुधीर भाऊ आणि बाकीच्यांचं म्हणणं होतं तुम्ही येणार आहेत म्हणून त्यांनी ते लावलेत. आणि ते स्प्रिंकलर सुरू झाल्यानंतर माझी गाडी पूर्ण धुवून निघाली आणि मी बाहेर येईपर्यंत ती काळी कुट्ट झाली, कारण तिथे हवेमध्ये प्रदूषण आहे, नाकारताच येणार नाही. आणि हे नाकारणं हे असत्य, मला तरी ते बोलता येणार नाही. मग यामध्ये मी सुधीर भाऊंचा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या उद्योगामुळे नुकसान झाले, त्यांनी
शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तर ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलेक्टरनी कमिटी तयार केलेली आहे. कलेक्टरच्या कमिटीने जे आदेश दिलेले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे, हे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी मी स्वतः त्या उद्योगाला पण प्रॉब्लेम असा आहे की पर्यावरण म्हणजे काय, तर आम्ही फक्त नोटीस देणे, बँक गॅरंटी जप्त करणे याच्या पलीकडे नाही आहेत असं आम्हाला आमच्या खात्यालाही पटवावं लागतं की फक्त EC देणे किंवा हिअरिंग घेणे इथपर्यंत पर्यावरण मर्यादित नाही. आम्ही पर्यावरण आणि वातावरणीय बदल आहोत, तर वातावरणीय बदल रोखण्यासाठी संवर्धन करण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी त्वरित कलेक्टरशी चर्चा करून त्यांचा जो निकाल त्यांनी दिला त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, हे मी स्वतः त्याची दखल घेईन. दुसरं, आपण एक महामाया कोल वॉशरीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. या आपल्या तक्रारीनुसार आणि तिथल्या स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रदूषणानुसार आम्ही त्यांना हिअरिंग लावली होती. या हिअरिंगसाठी ते आले नाही. आता हे स्वतः मंत्र्यांनी पाहिलं, स्वतः माजी मंत्री, म्हणजे मी तर आता मंत्री आहे, पण सुधीर भाऊंचा अनुभव बघितला तर आम्ही सगळ्यांना ते मागे टाकू शकतात, ज्यांच्या पत्रावर सुद्धा QR कोड आहे की तिथे तुम्ही स्कॅन करू शकता. त्यामुळे मी स्वतः जाऊनही जर त्यांनी सुनावणीला आले नाही तर हे अक्षम्य आहे. त्यामुळे आजच मी माझ्या अधिकाऱ्यांना ब्रीफिंग दरम्यान सांगितलंय की क्लोजर नोटीस आजच जारी करा. कारण जर सुनावणीला नाही तुम्ही येणार, प्रदूषणाचे कुठलेही नियम तुम्ही पाळणार नाही, तर आजच्या आज त्यांना क्लोजर नोटीस द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांच्या स्वास्थ्यासाठी, तिथल्या लोकांच्या जीवन म्हणजे माणसाचं जीवन जनावरांपेक्षा वाईट करायचं नाही, हे आपलं कर्तव्य. उद्योगांनी रोजगार आला पाहिजे, पण तो रोजगार घेणारा माणूस मेला नाही पाहिजे, याची दखल आपल्याला घ्यायची आहे. पण आता हे जे भाग आहे चंद्रपूर, तुमच्या दुर्दैव पण आहे का सुदैव म्हणता येणार नाही. तुम्हाला एवढा भूगर्भामध्ये संपत्ती आहे, काळा सोनं ज्याला आपण म्हणतो ते कोळसा तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे वॉशरी आहे, तुमच्याकडे सिमेंटचे उद्योग आहे. तर दुर्दैवाने तो एरियाच तसा हा रेड झोन आहे, कारण तिथे उद्योगच रेड झोन मधले आहेत. ते भौगोलिक परिस्थिती आहे. मग त्यामध्ये मोठे उपाय करण्याची गरज आहे. सुधीर भाऊंनी सुचवल्याप्रमाणे, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी सुचवल्याप्रमाणे आम्ही चर्चा केलेली आहे. मी एक लॉंग टर्म गोल्स, मिड टर्म गोल्स आणि शॉर्ट टर्म गोल्स असा एक पूर्ण तयार केलेला आराखडा आहे की शॉर्ट टर्ममध्ये आपण काय करायला पाहिजे, लॉंग टर्ममध्ये काय करायला पाहिजे, आणि तिथे मध्य काळामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, हे जर केलं आणि चंद्रपूरला त्याचा पायलट बनवलं तर पूर्ण राज्यामध्ये या पद्धतीने आपल्याला उद्योग जिथे जास्त आहे तिथे काम करता येईल. मंगळवारी येत्या मी ते लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल हे सगळे तयार झालेले आहेत. फक्त आता सुधीर भाऊ त्याची पूर्ण म्हणजे परीक्षक आणि निरीक्षक असल्यामुळे परत एकदा त्याची व्यवस्थित चाचणी आम्ही करू. आणि मंगळवारी ते मी टेबल करीन, सभागृहालाही सांगेन की हे चंद्रपूर जिल्हा पायलट घेऊन लॉंग टर्म, मिड टर्म आणि शॉर्ट टर्म गोल आम्ही तयार करून उद्योगांच्या वर कंट्रोल आणून त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीत करण्याच्या कारवायांच्या बद्दल कडक आम्ही पावलं उचलत आहोत. पण आता हे उद्योग आहेत ना, सन्माननीय सदस्यांनाही माहिती आहे, माझं वय 6 वर्षाचं होतं तेव्हा ते उद्योग झालेले. म्हणजे 86 साली ह्या खाणी आणि थर्मल पॉवर स्टेशन झालेले. आता 2026 मध्ये आहोत. किती वर्ष झाले? कोणाचं गणित चांगलं आहे सांगा. म्हणजे 2026 मध्ये आहोत. अजूनही आपण ते गोष्टीवर लढा देतोय. म्हणजे काय होतंय की आपण त्याला सिरियसली घेत नाही किंवा तेवढ्यापुरतं ते काहीतरी नोटीस देऊन वगैरे मॅनेज होते. तर त्यांना पण, उद्योगांना पण मी ह्याच्यामध्ये घेणार आहे. हे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म गोलमध्ये उद्योगांना पण घेणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे जेवढा पैसा तुम्ही या सुनावण्यांसाठी किंवा ह्या गोष्टींचे करेक्शन करण्यासाठी खर्च करतात तेवढा त्या उद्योगात लावा ना, लोकांना श्वास घेता येईल. म्हणजे तुम्ही एखादा उद्योग अडचणीत आल्यानंतर जेवढ्या लाच आणि वेगवेगळ्या पद्धतीने हाताळून ते कागदावर लिहून घेण्याचा प्रयत्न होतो त्यापेक्षा तो खर्च जर आपण त्या फॅक्टरीच्या प्रेमायसेसमध्ये केला तर तिथला माणूस चांगला श्वास घेऊ शकेल. त्यामुळे उद्योगांनाही विश्वासात घेणार आहे, कारण उद्योग संपवण्यासाठी आपण नाही. उद्योग आणि लोकांना रोजगार आहे, तिथून येणाऱ्या कोळशावर अनेक उद्योग चालत आहेत, वीज उत्पन्न होते, वीज लोकांना मिळते, त्यामुळे त्यांना सुद्धा घेणार आहे. स्वतः सुधीर भाऊ आपण सुद्धा त्यामध्ये आपल्याही सूचना आम्ही घेणार आहोत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक गॅरंटी. 5-5 हजार कोटीचे उद्योग असणाऱ्या लोकांचे 5 लाख जप्त झाल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही. पण असं नाहीये, त्यांची बँक गॅरंटी जप्त झाल्यानंतर त्यांना त्यांच्या लोनसाठी, त्यांच्या फायनान्शियल जे काही त्यांच्या उलाढाली आहेत त्यांच्यासाठी अडचण निर्माण होते, ते ब्लॅकलिस्ट होऊ शकतात, कारण ते पण काही त्यांच्यासाठी योग्य नाही.
पण मी मागच्याही अधिवेशनात सांगितलं की बँक गॅरंटी वाढवण्यासंदर्भात आम्ही एक कमिटी तयार केली आहे. त्या कमिटीमध्ये आम्ही 2 लोकप्रतिनिधी देखील घेणार आहोत. म्हणजे त्यांच्या सूचना ज्या अतिप्रदूषित भागातले आहेत, नॅचरली त्याच्यात तुम्ही येणारच आहात, तर त्याच्यामुळे आम्ही कमिटी तयार करू. त्याच्यामध्ये आम्ही IIT पवईचे काही शास्त्रज्ञ लोक घेऊ. त्याच्यामध्ये आम्ही काही उद्योजक घेऊ ज्यांनी अत्यंत उत्तम प्लांट बनवलेले आहेत, 0 डिस्चार्ज असणारे, 0 पोल्युशन असणारे, त्यांचे सजेशन्स घेऊ. आणि त्या आराखड्याला सुद्धा चंद्रपूरमध्ये परावर्तित करण्यासाठी, प्रतिबिंबित करण्यासाठी आम्ही काम करू असं मी सांगेन. पण 86 पासून जे चालत आलेलं आहे ते 2026 मध्ये माझ्या एका व्हिजिटनी बदलेल अशी अपेक्षा नाही. पण मला इतरांनी एवढं व्हिजिट लागणार नाही. मी पुढच्या व्हिजिटपर्यंत 20-30% ते कमी होईल आणि दर व्हिजिटमध्ये ते कमी होत जाईल याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये तुमच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. तर आदित्यजी